आम्ही निर्णय केला की पुण्यामध्ये समान पाणी पुरवठा धोरण राबवायचं, म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे अधिक चांगलं करायचं आणि त्यातनं पाण्याचा थेंबन थेंब अकाउंटेबल झाला पाहिजे। तो जर आपण केला तर पाण्याचा नाश कमी होईल आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवता येईल। आणि जवळपास 2017 साली त्याला अंतिम मान्यता आपण दिली। आमचे चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा मोहोळ असतील, महानगरपालिकेचे त्या काळचे सगळे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं याचा पाठपुरावा केला। आणि योगेश अण्णांना माहिती आहे, मी स्वतः किमान 6 ते 8 बैठका सातत्याने याच्या आढाव्याच्या घेऊन यातल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील आपण दूर केल्या। मला आज अतिशय आनंद आहे की ही योजना हळूहळू अंतिम टप्प्यात चालली आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा अजितदादा पवार हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री होते, दादांनीही सातत्याने या योजनेचा आढावा घेतला। ही योजना वेळेत पूर्ण झाली पाहिजे, लोकांना पाणी मिळालं पाहिजे, याकरता ते आग्रही होते। आणि आज मला अतिशय आनंद आहे की वेगानं हे काम पूर्ण झालेलं आहे।